बेसिकली मला शिंडलरमध्ये हा 27वा वर्ष आणि ओव्हरऑल 37 वर्ष काम केलं. शिंडलरमध्ये बेसिकली मी पहिले पुण्यामध्ये होतो, पुण्यामध्ये ब्रांचमध्ये होतो, सेल्समध्ये होतो. त्याच्यानंतर 7 वर्ष आता इथं फॅक्टरीमध्ये आहे. आता PVG 1.5 वर्ष झाले. PVGचं तुमचा सपोर्ट चांगला मिळाला, तसंच तुम्ही पुढं पण काम करत जा. मला बेसिकली प्रॉब्लेम याचा होता की येण्या जाण्यामध्ये मी राहायला वडगाव शिरीला आहे आणि येण्या जाण्यामध्ये मला कमीत कमी 4 ते 4.5 तास माझं त्याच्यामध्ये जातं. रिटायरमेंटसाठी 3 वर्ष अजून बाकी होतं, पण एक कॉल आपल्याला असं घ्यावं लागतं की आपल्याला तेव्हा विचार करावा लागतं की आपलं तब्येत बघायचं आहे का पैसा बघायचा आहे. पैशाचा तसा प्रॉब्लेम नव्हताच काही, पण मी विचार केला की थोडंसं तब्येतीकडे बघावं लागतं, कारण पाठदुखी चालू झालं होतं आणि तो कमी कधी होत नाही, ते वाढतच जातं. ते जास्त होण्याच्या आधी मी म्हटलं की आता थोडंसं थांबू. जेव्हा असा विचार केला होता की पुढं आता काम करायचं नाही, कारण 3 वर्षासाठी आता कशाला करायचं. पण समोरूनच ऑफर आली की आम्ही ऐकलं की तुम्ही सोडताय, तर तुम्ही आमच्याकडे येता का. म्हटलं ठीक आहे, कारण जवळ होतं. आता जे मी 2-2.5 तास मला यायला जितका टाईम लागतोय, तिथं मी 15 मिनिटात पोचू शकतो. ते विमाननगरमध्ये आहे, तर त्यामुळं फक्त रस्ता क्रॉस केला तर मी पोचतोय. असं नाही की फक्त ऑफिसचं काम असेल, कारण बरेच त्यांचे जे क्लायंट्स आहेत, जसं शिंडलरसारखा एखादा क्लायंट असेल तर त्यांना ते त्यांच्याकडं भेटायचं, असं थोडंफार ट्रॅव्हल असेल, पण रोजचं नसेल. कारण मी रोज आता काय होत होतं, मला सकाळी 5 वाजता उठलं, बससाठी 6 वाजता आणि त्याच्यानंतर मग घरी पोचेपर्यंत 7-7:30, कधी कधी 8-9, फक्त म्हणजे घरी झोपायला जात होतो मी. मग त्यापेक्षा म्हटलं थोडंसं आपण थांबू आणि त्यासाठी हा निर्णय मी घेतला. थँक्यू सगळ्यांचं की मला जे मानाने आदर दिला त्यासाठी. तुमचं चांगलं आम्हाला सपोर्ट झाला. सपोर्ट की इनिशियली आम्ही आलो तेव्हा रस्त्यानं होतं, पण चांगलं तुम्ही केलं. तर असंच काम करत राहा आणि सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.